जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी मायक्रोबायोलॉजी नंतर तुम्हाला किती सॅलरी दिली जाते. जेव्हा तुम्ही बीएससी मायक्रोबायोलॉजी करता त्यानंतर जे पॅकेज असतं ते किती तुम्हाला दिलं जातं त्याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर बघा, जर तुम्ही बीएससी मायक्रोबायोलॉजी करत असाल तर त्यानंतर तुम्हाला एक ॲव्हरेज जर पॅकेज बघितलं तर ते असतं 3 लाखांपासून 5 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला दिलं जातं. एक ॲव्हरेज पॅकेज आहे. जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला 2-3 वर्षांचा तर ते जवळपास 8 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला मिळून जातं. आणि जर बघा काही जॉब्स आहेत ज्यामध्ये जास्ती तुम्हाला पॅकेज दिलं जातं, त्यापैकी क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट असतं, तर तुम्ही इथे जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. किंवा फूड मायक्रोबायोलॉजिस्ट असतं, इथे पण तुम्ही काम करू शकता. किंवा एन्व्हायर्नमेंटल बायोलॉजिस्ट आहे, त्यानंतर रिसर्च सायंटिस्ट आहे. तर यामध्ये जर तुम्ही गेला या जॉब्समध्ये तर तुम्हाला चांगलं पॅकेज दिलं जातं. पण एक ॲव्हरेज जर पॅकेज बघितलं तर ते असतं 3 लाखांपासून 5 लाखांपर्यंतचं पॅकेज तुम्हाला दिलं जातं, जर तुम्ही बीएससी मायक्रोबायोलॉजी करत असाल तर. आणि याच्या रिलेटेड जर काही कमेंट करायची असेल तर तुम्ही नक्की करा. जर तुमचा काही प्रश्न वगैरे असेल तर नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी उत्तरे देत असतो.